होतं आणि दुसरी गोष्ट ज्या अर्जुन पायकेंनी जेवण दिलं खूप छान आहे आणि मोकळ्या मनाने दिलं चांगलं आहे. बरोबर आहे मालकी हा, हा, आणि हा. हे सर मिस्टर मिसेस म्हणजे दोघे मिळून स्वतः ते भाकर करतायत म्हणजे कमाल आहे गर्व खरंच. नाही किंवा अच्छा, मालकी नाही अच्छा, किंवा अच्छा. मालक नाही, नाही. किचन मध्ये राहतात. ओके 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 डाऊन टाउन. नॉनव्हेजमध्ये आम्ही स्पेशल ढवरात थाळी घेतली होती. त्याच्यामध्ये खूप छान अशी क्वालिटी ताईंच्या हातचं स्पेशल जसं आहे त्यांच्या गावाकडे आम्ही खाल्लं होतं तशा महाराष्ट्रीयन पद्धतीचं एकदम. ओके हा, डबल थाळी डबल कितीची काय प्राइस यायची 250 ओके त्याच्यामध्ये अनलिमिटेड जे यांनी सांगितलं ते पीस सगळं. सोडून रस्सा राईस भाकरी अनलिमिटेड. डिश आहे. स्पेशल बंजारा मटन आहे बघा हे समर्थन. एक मिनिट थांब. बंजारा मटन स्पेशल थाळी. त्याच्यामध्ये काय काय नक्की याच्यामध्ये प्रकार आहे? त्याच्यात फ्राय मटन असतो, पहाडी फ्राय असतं, ओके. बोंबील असतं, ओके. रस्सामध्ये मटन असतो आणि वजडी फ्राय असतं, ओके. भाकर, अंडा. ओके आणि शहरातल्या लोकांना ग्रेव्हीचं खाऊन कंटाळा आम्ही चुलीवरचं प्युअर जेवण आपण देतो. ओके म्हणजे रिजनेबल रिजनेबल रेटमध्ये त्यांना चांगलं जेवण बोकड चुलीवरचं ते पण चुलीवरचं. त्यामुळे त्या ग्रेव्हीचं असं काही मटेरियल नाही जेणेकरून त्यांना ॲसिडिटी किंवा असं कुठला त्रास होईल. ओके 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 कसं वाटलं इथलं जरा? हॉटेल एकदम छान आहे, बैठक पण चांगली आहे. दुसरी गोष्ट सुविचार चांगले आहेत इथं. म्हणजे बोलणार असाल तर विनम्र बोला, नीट वागा काय आणि भेटणार असाल तर स्वामी समर्थांना भेटा. नॉनव्हेज खाऊ नका. आणि आम्ही मागवली हंडी. आम्ही काय केले, हंडी मागवलेली आणि मेजरमध्ये नॉनव्हेज खाऊ नका. कसं काय केलं, असले तर टांग खावा. टांग खावा. असं आमचं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे आमचं. आता गारव्याचं ओके तर ही कुठली थाळी आता? ही डवारा थाळी ओके ह्याच्यामध्ये काय काय आहे? नाही फ्राय चिकन थाळी आहे. मग ही त्याच्यात फ्राय पीस असतात, ओके. रस्सामध्ये पीस असतं आणि सूप, भाकर, ज्वारी, चांगले सूप आहे ओके आणि तो डवाराचा रस्सा. हा फक्त रस्सा. हा फक्त रस्सा, हे फक्त चुलीवर बनवतो. ओके त्याच्यात कुठलं- सगळं तुमचं चुलीवरच बनतं सगळं का सगळं? चुलीवर. ओके आणि इकडच्या साईडला इकडे भाकरी. भाकर वगैरे ओके डेली किती भाकर लागतात तरी तुम्हाला? डेली साधारण जातो बघा 350, 400, 2 तास. च्या आसपास. किती म्हणजे किती दिवस झाले हॉटेल चालू आहे? 6 महिने. 6 महिने. 6 महिने म्हणजे कसं तुम्ही काय म्हणजे चालू करण्याच्या मागं काय प्रेरणा वगैरे काय? आणि आम्हाला हाऊस आहे, म्हणजे कुकिंगचा हाऊस आहे दोघांना. अच्छा, अच्छा, अच्छा. ते मालकीन बाई आहेत तिथे भाकरी करायला येतात. ओके 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 सगळे. अच्छा त्यांना हाऊसिंग म्हणजे हां हाऊस आहे त्यांना कुकिंगचं, अच्छा ते बनवतात. त्यांना मग चुलीवरचं आपलं म्हणजे ही एकच ब्रँच आहे तुमची की अजून आहेत सध्या branches? एकच ब्रांच आहे. म्हणजे बाकीचे लोक जे मैदा वगैरे हे तसलं काय तुम्हाला लाईव्ह किचन दाखवलं. हां असं काय तुम्हाला ठरून तुम्ही डायरेक्टली आले तर लाईव्ह हां, हां, बघितलं जे काय आपल्या समोर ओके नाही नाही इथं गर्दी पण चांगलं प्रतिसाद तुमचे भिंतीवर गिऱ्हाईकाचं चांगलं ओके मध्ये वाटला. तर तुमच्याकडे नॉनव्हेजमध्ये सगळ्यात स्पेशल थाळी कुठली? मटन. मटन तुम्हाला बंजारा मटन जे म्हणलं ओके. ना, बंजारा मटन हे कसं आहे आणि अजून एक आहे ढवारा थाळीचे 250 मध्ये आपण अनलिमिटेड देतो. अनलिमिटेड म्हणजे पीस वगैरे सगळं पीस लिमिटेड आहेत. बाकी त्याच्या व्यतिरिक्त रस्सा, राईस, भाकर, ओके तंदूर घ्या किंवा भाकर घ्या किंवा राईस घ्या किंवा रस्सा घ्या, हे unlimited. सगळं unlimited. एका व्यक्तीसाठी unlimited. ओके आणि व्हेजमध्ये काय स्पेशल? व्हेजमध्ये आपल्याकडे पटियाला आहे, कोफ्ता आहे, ओके परत अजून एक 2-3 पनीर फायटर म्हणून आहे स्पेशल डिश आपली. म्हणजे सगळ्यांच्या वेगळं म्हणजे तुम्ही अशी कुठली डिश इथं ठेवली का? म्हणजे नॉर्मल बाकीकडे तर हे असतील हां, म्हणजे पनीर कोफ्ता वगैरे म्हणता येईल तर तुमच्याकडे पनीर अशी फायटर स्पेशल म्हणून एक आपली नवीन डिश आहे ओके किंवा पनीर पटियाला ही पण चांगली आहे. व्हेज पटियाला पण चांगली आहे.
पनीर गुड नाईट म्हणून आहे. अच्छा, आपण गुड launch- नाईट. हां, पनीर गुड म्हणजे नाईट. तुम्हीच नाव ठेवलेले ते. आम्ही स्वतः ओके. लॉन्च केलं. म्हणजे याच्या गुड नाईटचं लॉजिक काय आहे ऍक्च्युली याच्यामध्ये? ढवरा रस्ता आहेत ना ओके. सर. नाही 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 ठीक आहे तुम्ही सांगा हां. नाही माझा ठीक आहे ना. नाही पोस्ट करा, सांगतो मी तुम्हाला. सर आणि मॅडम हा. हे दोघे मिळून आळणी रस्ता आणि ढवराचा रस्ता हे ओके. फक्त स्वतः बनवतात अच्छा आणि चुलीवरती असतो ओके. सगळ्यात महत्त्वाचं. ओके. ते ओनर आहेत. अर्थ म्हणायचं म्हणजे जास्त हे नाही म्हणजे मालकीन असून सुद्धा हे करता काउंटरपेक्षा महत्वाचं की त्यांच्या ताटात काय वेळेवर जातात त्याच्यावर ओके 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 नाही म्हणजे ग्राहकांना योग्य सेवा देत आहे याच्या मागचं नाही का logic? आम्ही इकडे असलं की त्यांना वेळेवर आम्ही देऊ शकतो. चांगलं काय बाबा आम्हाला म्हणजे त्याचं मालक काही जास्त- स्वतः करतोय म्हटल्यानंतर ग्राहकाची काळजी याच्यावर दिसते तुमच्या. आम्हाला ते दुसऱ्या मालकांसारखं काउंटर बसून हे करण्यापेक्षा मला इथून त्यांना गेले त्यांना वेळेवर आम्ही सर्व्हिस देऊ शकतो. हो हो बरोबर. ते आपलं इथे आहे. या इकडे किचनमध्ये या आता हे काय आहे नक्की ह्याच्यावरती ही ग्रेव्ही आहे मटनची. नाही व्हेज ग्रेव्ही असते, प्युअर व्हेज ग्रेव्ही असते. ओके. त्याचं आणि मटनचं काय मटनचं पाठ हे इकडे वेगळं असतं. चिकनचं वेगळं असतं किचन. ओके हे व्हेजच आहे का फक्त? इकडले वेजचे हे व्हेज ओके. नॉन व्हेज आहे. इकडे नॉनव्हेज. हां. ओके चांगलं म्हणजे व्यवस्थित सोय केलेली सगळी. नाही त्यासाठी सुरुवातीला तुम्ही म्हटले ना हां, हां. ऑलरेडी आम्ही सेपरेट ठरवतो. नॉनव्हेज वाले सगळे इकडे असतं. ओके. आता व्हेजचं पार्ट तिकडे वेगळं. नॉनव्हेजमध्ये काय आहे इकडची? हे ग्रेव्ही. हे चिकनचा रस्सा. ओके. आता जो तुम्हाला दाखवला चुलीवरचा तो मटनचा रस्सा झाला, हा चिकनचा आणि व्हेजचा इकडे सेपरेट. चिकनचा रस्सा. त्याच्या पहिले म्हणजे तुम्ही कुठं हॉटेलवरती काय म्हणजे काम वगैरे केलं होतं कशी आयडिया तुमच्याकडे आली? माझं स्वतःचं म्हणजे प्युअर व्हेज मी स्वतः चालू केलं होतं. ओके. ते तिकडे रोड बँडिंगमध्ये घेऊन आपण नॉलेजमध्ये ते कुठे इथं ॲड्रेस ॲक्च्युअली काय कुठला आहे म्हणजे सांगा. हे आपलं पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी बस डेपो अपोजिट हॉटेल कॉम्प्लेक्स. तुमचा मोबाईल नंबर वगैरे 8805 27 71 5. गुगलला जर लोकेशन टाकलं हां. तरी झोमॅटोला पण आपण ऑनलाईनमध्ये आपण ऑनलाईन जर ऑर्डर जर आपण घ्यायचं जर करायचं तर आपण तुम्ही फक्त सांगा ह्याच्यात काय काय टाकलं ते नाही का? ते काय बनवलं बाबी? बंजारा मटन खाली. ओके. पीस म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये आहेत 3 किंवा 4 हो त्याच वेळेसमध्ये. हे फ्रायवाले असतात. ओके फ्रायमध्ये 3 पीस, मसाल्यामध्ये 3 पीस. ओके. ही थाळीची काय प्राईस बंजारा? 450 450 रुपये. आणि किती म्हणजे एकच लोक खाऊ शकतं की दोन? पर पर्सन. नाही नाही याच्यामध्ये किती लोक खाऊ शकतात एकच? एकाला सरत नाही तसं चांगलं खाणार असेल तर खातात. ओके. पीस खाल्लं की भाकर खात नाही. अच्छा त्याच्यात एक माणूस फुल होऊन जातो. म्हणजे जर दोघांनी मागवली तर ह्याच्यात काय वेगळे चार्जेस होते? शेअरिंग आपण शेअरिंग अलाव करत नाही अनलिमिटेड असल्यामुळे. कारण का एक माणूस त्यांना किती लागेल तेवढं भाकरी खाऊ शकतो. अच्छा अच्छा. पीस तर एवढं लिमिटेड असतात. ह्या थाळीमध्ये भाकर अनलिमिटेड आहे. भाकर रस्सा राईस. ओके. फक्त पीसेस वगैरे अनलिमिटेड नाही आहे. कुठलीही थाळीमध्ये पीसेस अनलिमिटेड नाही. सगळ्या थाळीमध्ये नाही पीसेस नाही काही ठिकाणी दाखवतात ना किती पीस नाही. आपल्याकडे सगळे कुठली थाळी 200ची थाळी घेऊ द्या किंवा 450ची घेऊ द्या पीस लिमिटेड आहे. ओके. बाकी त्याचे व्यतिरिक्त जे काय लागतं रस्सा राईस भाकर हे अनलिमिटेड आहे. ठीक आहे. म्हणजे ही ऑफर सगळ्याच थाळीला आहे की सगळ्या थाळी. सगळ्या थाळीला? ओके. कारण नॉनव्हेज चिकन आणि मटन आपण अनलिमिटेड थाळी का ठेवले? 180ला चिकन थाळी अनलिमिटेड आहे त्यात ते पीस लिमिटेड ठेवलं. आणि 450वाली मटन थाळी आहे त्यात ते आपण पीस लिमिटेडच ठेवलं. त्या थाळीचा भाग आहे ना? हे जे होतं मसाला होता यूज करतात. हां. आपण कलर यूज नाही करत. ओरिजिनल पालक. ओके. साडीपर्यंत पालकमुळेच ते त्याचा कलरही ते येतो आणि चवी येतो. ओके. आणि ह्याच्या मागचं लॉजिक काय पहाडी ठेवण्याचं नाव? म्हणजे हिरवा अच्छा अच्छा अच्छा. ओके. हिरवळ जसे डोंगरावर वगैरे हिरवळ असते तशी. ओके. पहाडीमध्ये काय त्या काळामध्ये कलर कोणी यूज करत नव्हता. हां, हां, हां. आणि आपलं जे भाजी असेल जंगली भाजी ओके, त्याच्यानेच ओके. आपण कलर कसं येते त्याला हे करायचं. तर काय ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे तरी या 4 महिन्यामध्ये तुम्हाला?
सध्या तर ग्राहक चांगले असतात. आपण सॅटर्डे संडेला थोडीशी जास्त गर्दी असते. वेटिंग अच्छा, सॅटर्डे वेटिंगवर संडेसाठी वेटिंग. पहिलं बुकिंग वगैरे असं काही आहे का म्हणजे? असं प्री बुकिंग असतं, टेबल बुकिंग करतात, पण त्यांना आपण टायमिंग देतो की सर बुकिंग केलं की त्यावेळेला तुम्हाला 5-10 मिनिट इकडे तिकडे आहे तिकडे. सॅटर्डे संडेला बुकिंगला वेटिंग. तुमच्याकडे हे असं पूर्ण रान वगैरे नाही का? पूर्ण असतं ते पूर्ण आपण लॉन्च करणार चिकन रान लॉन्च करतोय इन फ्युचर. सध्या. आपण जे मटनचं आहे हे गावरान बोकडाचं होतं आपण पुण्यात चालू केलं. गावरान बोकड इथे कोणी देत नाही. अच्छा, आपण प्युअर गावरान बोकड देतो. इथं बोलायमध्ये आपल्याकडे प्युअर बोकड असतं. तुम्ही स्वतःच कटिंग वगैरे करता का बोकड? आपण कटिंग करून देतो. म्हणजे बरेच लोकांना ते हलाल केलेलं लागतं, आपण करून घेतो. म्हणजे तुमच्या दोघांनी मिळूनच हे संकल्पना. हो, जास्ती करून हां, घरच्यांचं त्याच्यात अच्छा, म्हणजे दोघांनी मिळून हे ठरवून केलेलं बघतो त्यांना. आहे. ओके. नाही नाही, पण ही क्वालिटीच्या बाबतीत पण तेच बघतात, अच्छा, कुठे काय आहे, कशात जास्ती कमी आहे का टेस्टमध्ये पण. रसा ते स्वतः कुकिंगची त्यांना फार आवड आहे. अच्छा, म्हणजे इम्प्रुव्हमेंट चालू आहे प्रत्येकाचं. हो, त्यांच्या अनुसारच आपण पूर्ण हॉटेलची मॅनेज. नाही, शक्यतो कसं आहे बाकीकडं महिलांना शक्यतो जास्त हे करून देत नाही शक्यतो, नाही का? धंद्यामध्ये वगैरे की तू घरचं बघ, मी इकडचं बघतो. तर तुम्ही तुमची जी संकल्पना आहे ना सगळं त्यांच्या अच्छा, ही कुकिंगमध्ये जेवढं लेडीजचं लोकं चालतं जेंट्सचं चालत हां 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 100मध्ये एखादा गडी असतो नाही असं म्हणता येत नाही. पण ते क्वालिटी जे आहे मी तेच बघू शकतो. आपण काय खाल्लं खार मीठ असेल आपण खाऊन निघून जातो. त्यात काय कमी जास्त आहे तेच बघू शकतो. हां, आजही रसामध्ये काय कमी जास्त वाटलं गेलं की इमिजिएटली ते त्यात अपडेट करतात. अच्छा, म्हणजे नवीन आणि आम्ही दररोज नाही म्हटलं तर 2-4 कस्टमर विचारतो सर खाल्लं तुम्हाला कसं वाटतं काय रोज असं बनवलं आहे मला वाटतं आपण दररोज चांगलं बनवतो. मी कस्टमरकडनं आपण विचारतो की सर तुम्हाला कसं वाटतं. त्यांनी जर व्यवस्थित म्हटलं तर ठीक आहे, नाहीतर आपण त्याचं काय बदल करता येईल त्याच्याकडनं आपण फीडबॅक जसा येईल त्यानुसार तुम्ही कस्टमर पण जनरली फीडबॅक देतो बाबा तुम्हाला काय त्यात मीठ जरी किंवा ते म्हटलं आज मीठ कमी होतं आपण त्या हिशोबाने तर टेस्ट करू शकतो. ओके, व्हेरी फ्राय. ऑर्डर दिल्यानंतर तरी किती वेळ लागतो हे बनण्यासाठी? ह्या थाळीला कमीत कमी 15 मिनिटं आपण minimum अर्धा 15 तास. तोपर्यंत कस्टमर वेट करतं का अर्धा तास? हो, त्यांना सांगतो काय घ्यायला ह्याच्यात येत नाही. अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये जेवढे वस्तू आहेत म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत ह्याच्यात सगळे आहेत. बोंबील आहे, उजडी आहे, पहाडी फ्राय आहे, मसाला आहे, अंडा मसाला आहे आणि ढवाचा रस्सा म्हणजे जवळपास 6-7 आयटम आहेत. नुसती 30 जरी एका व्यक्तीने खाल्लं त्याला भाकरी खायची गरज पडत नाही. म्हणजे एक पर्सनला ठीक आहे, फुल होऊन जातो सगळा. होतं आरामशीर. कारण काय टेरिंग आपण जर अलाव केलं नसतं काय होतं एक खाणार नसतो मग किरकिरीचं वाद निर्माण होतो. लोक ओलं बोंबील देतात आपण सुके बोंबील देतो. हे फक्त रस्सा. आता जे तुम्ही चुलीवरचं बघितलं ओके, मटनची कुठली थाळी जरी केली आपण चुलीवरचा रस्सा देतो ओके. आणि 1 टाइम क्वांटिटीमध्ये बनतो. राईस पण अनलिमिटेड. राईस पण आहे. इकडे येत आहे. वाजले गिरे दादा का एकच सांगितली असेल मग आम्ही. सर बाजरी आणा पटकन बाजरी हां फास्ट. दोन आण म्हणा तोपर्यंत कडक दिलं कडक पाहिजे ठीक आहे. फेमस काय आहे सगळ्यात जास्त इथं? व्हेजमध्ये व्हेज पटियाला. व्हेज पटियाला. खतरनाक दिसायला लागला. त्याला काय म्हणतात मटण हंडी इथली मटण हंडी. मटण हंडी हां फुल मटण हंडी. मजा आहे. हां? मजा आहे. मजा आहे आज
आज काय सुट्टी इथलं फेमस काय नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये हां मटन वराडी हंडी मटन वराडी हंडी वराडी अंडी तुम्हाला सांगली का भेटायचे हे जेवण झाल्यानंतर असं लिंबू टाकून पाणी पिल्यानंतर काय याचं म्हणजे लॉजिक काय याच्यामध्ये अपचन होतं म्हणजे चांगलं असतं. जेवण वगैरे केल्यानंतर पचन योग्यरित्या होतं त्याच्यामुळे हे लिंबू टाकून पाणी मस्त मीठ वगैरे पाण्यानं टाकून. प्यायचं हा पहिली जुनी पद्धत आहे नी लिंबू पाहिजेच. हां पाणी टाकून पिलं ना लिंबू हा. अपचन चांगलं होतं व्यवस्थित होतं. ओके सर्व कमी होते. सर्व कमी होती का सर्व कमी होते. शेडजीकडे जातात किती सर्व कमी होते.